आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दसरा कसा साजरा केला जातो। पहिल्यांदा मंदिरामध्ये श्री रवळनाथ देवाची आरती केली जाते। आरती झाल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला जे देवदेवस्थान आहेत त्या ठिकाणी पालखी फिरवली जाते। दसरा हा भारतामध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो आणि तो चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवतो। या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला असेही म्हटले जाते। आजच्या दिवशी आपट्याची पाने देण्याची परंपरा आहे। त्या पानांना सोनं म्हणून दिलं जातं। तसेच या पानांना सोन्याच्या रूपात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। मंदिराच्या समोरच आपट्याचे झाड आहे। आरती वगैरे झाल्यानंतर सर्व लोक ते सोने लुटण्यासाठी त्या झाडाकडे जातात। आपट्याची पाने सोने म्हणून का दिली जातात तर एका कथेनुसार कौस्त्य नावाच्या विद्यार्थ्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी खूप सारे सोने गोळा केले होते, पण गुरुदक्षिणेसाठी ते सोने पुरेसे नव्हते। मग राजाच्या सांगण्यावरून ते सोने गावाबाहेर असलेल्या आपट्याच्या झाडाखाली ठेवण्यात आले। ते सोने कौस्तने लोकांना लुटण्यास सांगितले आणि यामुळे आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोने म्हणून दिले जाते। त्यानंतर जे सोनं आपण लुटलेलं असतं ते पहिल्यांदा देवाला देऊन त्यानंतर ते सोनं आपण एकमेकांना देतो। त्या दिवशी आपण भांडण राग सर्व काही विसरून एकमेकांना सोनं देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असे म्हणतो आणि सर्व गावकरी आनंदाने राहतात। आपल्या हिंदू सणांमध्ये हेच दर्शवलं जातं की सगळ्यांनी मिळून आनंदाने व सुखात राहा। तर माझ्याकडूनही तुम्हाला सगळ्यांना सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा। आपल्या सणांचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो आपल्या गावाकडेच मिळतो।